नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण गौरी आव्हानानिमित्त केले जाणारे साधे सोपे व सात्विक भाजी भाकरी व वरण भाताचे ताट करणार आहोत। असे म्हणतात की माहेरपणासाठी आलेल्या गौरी प्रवासामध्ये दमलेल्या असतात, म्हणूनच त्यांना साधा सोपा व सात्विक असा नैवेद्य दाखवला जातो। चला तर मग अजिबातही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम वरण भाताचा कुकर लावून घेऊयात। तरी ते मी 2 कुकरचे छोटे डबे घेतलेले आहेत। त्या पहिल्या डब्यामध्ये 1 वाटी तांदूळ घालून घेतलेले आहे। हे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याबरोबरच दुसऱ्या डब्यामध्ये 1 छोटी वाटी भरून मूग डाळ घेतलेली आहे। ही मूग डाळ ही आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ व तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून घेऊया। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर या डाळीमध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। ज्या कुकरमध्ये डाळ व भात शिजत घालणार आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। त्यानंतर यावरती सर्वात खाली मूग डाळीचा डबा ठेवून देऊया व त्यावरती तांदळाचा डबा ठेवून तांदळाच्या डब्यावरती झाकण ठेवून कुकरला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। इथे तुम्ही वरणासाठी कुठली डाळ वापरलेली आहे त्यानुसारच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथे मी मूग डाळ वापरली असलेल्यामुळे मूग डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही। डाळ भाताचा कुकर लावल्यानंतर शेपूची भाजी करून घेऊया। तर इथे मी 1 जुडी शेपूची भाजी खुडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। शेपूच्या भाजीसाठी नेहमी आपल्याला कोवळीच भाजी वापरायची आहे। भाजी जर कोवळी असेल तरच छान लागते। या भाजीमध्ये आपण थोडीशी डाळ घालणार असल्यामुळे इथे मी 15 मिनिटापूर्वी थोडीशी मूग डाळ भिजत घातलेली होती। तसेच यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही थोड्याशा मोठ्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहे। थोडंसं जिरं लागणार आहे। आता भाजी फोडणीला देऊया। त्यासाठी इथे एका लोखंडी तव्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरे, हिरव्या मिरच्या व लसणाचे तुकडे घालून घेऊया। जिरे, मिरच्या व लसणाचे तुकडे चांगले तडतडल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली शेपू घालून घेऊया। कुठल्याही हिरव्या पालेभाज्या लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये केल्या तर अगदी छान लागतात व विशेषतः अशा प्रकारच्या पसरट तव्यामध्ये भाज्या जर केल्या तर त्या परतायला चांगल्या येतात, अजिबातही अडचण येत नाही। सर्व भाजी घातल्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेली मूग डाळ घालून घेऊया। बिना मूग डाळीचीही तुम्ही शेपूची भाजी करू शकता। तसेच या दिवसांमध्ये बाजारामध्ये काळे घेवडे ही मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे इथे तुम्ही काळे घेवडे थोडेसे वाफवून यामध्ये घातले तरीही चालू शकतात। तीही भाजी खायला छान लागते। यामध्ये चवीनुसार मीठ घातल्यानंतर भाजी थोडीशी परतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। आपल्याला खूप जास्तही पाणी वापरायचं नाही। भाजी चांगली मिक्स केल्यानंतर तव्यावरती झाकण ठेवून एकदम मंद आचेवरती 5 मिनिटासाठी भाजी शिजवून घेऊया। 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ भाजीवरती झाकण ठेवायचं नाही, नाहीतर भाजीचा रंग बदलू शकतो। तो हिरवागार न राहता थोडासा पोपटी तयार होतो। 5 मिनिटानंतर तव्यावरचं झाकण काढून अशीच भाजी चांगली शिजवून घेऊया। भाजीमधील पाणी पूर्णपणे आटेपर्यंत तशीच भाजी चांगली शिजेपर्यंत आपल्याला भाजी परतायची आहे। तर अशा प्रकारे इथे आपलं भाजीमधलं पाणीही चांगलं आटलेलं आहे। तर इथे हिरवीगार अशी भाजी तयार झालेली आहे। इथे आपली डाळ व भातही रेडी झालेला आहे। इथे ही डाळ खूप जास्त घट्टसर अशी असल्यामुळे यामध्ये मी थोडंसं गरम करून घेतलेलं पाणी घालून घेत आहे। पाणी घातल्यानंतर डाळ चांगली हटवून घेऊया। तर अशा प्रकारे इथं आपलं मूग डाळीचं साधं वरण व भात रेडी झालेलं आहे। शेपूची भाजी व वरण भात तयार झालेला आहे। आता भाकरी करून घेऊया। त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये अर्धी वाटी भरून ज्वारीचं पीठ घालून घेत आहे। हे पीठ इथे मी चाळूनच घेतलेलं आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। आपल्याला हा गोळा एकदम मऊसूद असा मळायचा आहे। गौरीच्या नैवेद्यासाठी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी केली जाते। तुम्ही जर बाजरी खात असाल तर इथे ज्वारीच्या भाकरीऐवजी बाजरीची भाकरी केली तरीही चालू शकेल। छान असा हा गोळा मळून घेतल्यानंतर भाकरी थापून घेऊया। त्यासाठी इथे मी थोडंसं पीठ घालून घेतलेलं आहे। त्यावरती हा गोळा ठेवून या 4 बोटांच्या मदतीने भाकरी थापून घेऊया। आपल्याला ही भाकरी एकदम कडेकडेने थापून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे मी थोडीशी पातळच अशी भाकरी थापून घेतलेली आहे। इथे या गरम तव्यावरती भाकरी घालून घेऊया। लगेचच आपल्याला या भाकरीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। सर्व भाकरीला चांगलं पाणी लावून झाल्यानंतर 1 मिनिटानंतर भाकरी उलटवून घेऊया।
पाणी लावल्या लावल्या भाकरी उलटवायची गडबड केली तर भाकरी तुटू शकते, तसेच ती कच्चीही राहते व खूप वेळ भाकरी उलटवली नाही तर भाकरीला तडे जातात. 1 मिनिट गेल्यानंतर एका उलटणीच्या साहाय्याने भाकरी उलटवून घेऊया. 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती इथे ही भाकरी भाजून घेतलेली आहे. आता पुढच्या बाजूने भाकरी भाजण्यासाठी अशीच तव्यावरती ठेवून देऊया. तर अशा प्रकारे टम्म अशी फुगलेली आपली भाकरी रेडी झालेली आहे. सर्व पदार्थ करून झाल्यानंतर लगेचच नैवेद्याचं ताट वाढायला घेऊया. हे नैवेद्याचं ताट साधं, सोपं, सात्विक व पचायला हलकं तर असतंच, परंतु या महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेपूची भाजी उगवली जाते. तसेच या महिन्यामध्ये खाल्ली जाणारी शेपूची भाजी आरोग्यासाठी हितकारक असते. म्हणूनच तर गौरी आव्हाना दिवशी गौरीचा नैवेद्य म्हणून भाजी भाकरीची प्रथा पाळली जात असेल. त्या निमित्ताने का होईना आपल्या पोटामध्ये शेपूची भाजी जाईल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.